नमस्कार, मी प्राप्ती रेडकर म्हणजेच सावळ्याची जणू सावली या मालिकेतली तुम्हा सर्वांची लाडकी सावली. तर आज मी स्टार मीडिया मराठीसोबत एक सेगमेंट करणार आहे. म्हणजे ते मला इमोजीज दाखवणार आणि मी कोणाला तरी डेडिकेट करणार. लेट्स सी. हे मेघाताई म्हणजे फोटो काढायचा असा आहे. सो आय युजली क्लिक अ पिक्चर्स आणि ती पोज देत असते. गौरीताई, कारण ती खूप उत्तम काम करते आणि ते असं वाला इमोजी होतं. राग कोणालाच पटकन येत नाही. आता असं सांगेन तर मग भांडाफोड जाय का. नाही, बट कोणालाच राग येत नाही. माझ्यावर तरी कोणीच रागवत नाही. ओ, बबलू दादा म्हणजे मयूर दादा. म्हणजे माझ्यासोबत मी युजली तो मला घरी सोडतो आणि माझ्यासोबत काही इन्सिडेंट झाला तर तो अख्खी रिक्षा फिरवतो आणि बोंबलत बोंबलत सांगतो सगळ्यांना. म्युझिक, मी आय लव्ह लिसनिंग टू म्युझिक. क्राय बेबी, आय वुड से मे बी क्राय बेबी पण मीच आहे असं मला वाटतं. कधीही रडू शकते. ते सिरियलमध्ये तुम्ही बघताच किती अत्याचार होतो माझ्यावर. गिफ्ट, मेघाताई, वीणाताई, गौरीताई, ओ माय गॉड, आणि भाग्या. इतके गिफ्ट्स देतात, इतके गिफ्ट्स देतात, खरंच खूप खूप कंटिन्यू गिफ्ट्स. न्यू इयरचे, दिवाळीचे, आणि कोणतंही ओकेशन लागत नाही त्यांना, कधीही गिफ्ट्स देतात. पीसफुल, पीसफुल, आय वुड से सांकित आणि मानसीताई, बिकॉज ते खूप असे शांत, जरी आमच्यासमोर नसले तरी ते खूप शांत आहेत. बट ते खूप असे सॉफ्ट स्पोकन आणि शांत आहेत, त्यामुळे थोडं पीसफुल वाटतं त्यांच्यासोबत. माझी आई कानू, पूनमताई, ती शॉर्ट झालं की आम्ही मग ती एंटर केल्या केल्या आम्ही बोलतो चला झोपा, झोपूया झोपूया, आणि ती झोपून जाते. ऑब्व्हियसली ती सिरियल, फक्त सिरियल नाही, ते अजून बरेच कामं करते. ती मूवीज करते, वेब सिरीज करते, त्यामुळे खूप दमते बिचारी. छोट्या छोट्या गोष्टी शोधत राहणं, आय थिंक आशिष दादा. त्याला खूप प्रश्न पडतात, म्हणजे मलाच एवढे पडत नाही, त्याला इतके प्रश्न पडतात. तो प्रत्येक गोष्ट एंडपर्यंत शोधत राहतो. आय थिंक आता जर हे गौरीताई इंटरव्ह्यू बघत असेल, जी जयंतीचं कॅरेक्टर करते, तिला खूप रिलेट होईल, कारण ती आणि मी आम्ही ठरवतो की कोणासमोरच काही बोलायचं नाही, तरी आम्ही बोलून जातो. सुगरण, भुक्कड मी, आणि सांकित पण. तो मूळ गोव्याचा आहे, त्यामुळे आम्ही खूप खातो. आणि हां, आम्ही तर असेच भुक्कड आहोत, म्हणजे भुक्कडच्या नावाने एवढं एवढं खातो. बट भाग्याचं ॲपेटाईट कमाल आहे. नो नजर्स प्लीज, बट तिचं कमाल ॲपेटाईट आहे, आणि ती भुक्कड नाही म्हणू शकत, बट ती छान खाते, छान जेवते. इन्क्लुडिंग मी, ब्युटिफुल पर्सन. आमच्या सेटवर सगळ्याच ज्या ॲक्ट्रेसेस आहेत त्या सगळ्या खूप सुंदर दिसतात. बट मला हे जे तुम्ही इमोजी असं दिलं ना, ते बघून मला मेघाताई आठवत आहे. शी इज व्हेरी क्यूट. कोणीच नाही, कोणीच नाही. म्हणजे समजा 5 मिनटं जरी कोणाला लेट झालं तरी सगळ्यांना सॉरी म्हणतात. तर 5 मिनटं पण लेट नाही आहेत कोणीच. तुम्हाला माहिती असेल, गुरु गुरु दत्त दिवेकर, त्याला मी आता बोलवलं ना, तो 10 पिजे मारेल. आणि समजा तो तुमच्यासोबत 1 तास राहिला तर तुम्ही पिजे मारायला शिकाल, असा आहे तो. पूनमताई, शिट, तिला एक्सप्लेन करायला लागतं सगळं. आणि माझी पण कधी कधी माझी पण ट्यूब लेट पेटते. मी, सॉरी 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 सॉरी. आणि आमचे डिरेक्टर सर, सॉरी हां, कोणाची चूक नसली तरी सॉरी हां, सॉरी सॉरी.
समजा लाईट बंद झाली किंवा RGB जी असते तिचे बॅटरी डाऊन होते म्हणून ती बंद झाली, सॉरी साई, सॉरी सावली, असं वगैरे बोलतात ते. गोंधळलेला कोणीच नाही. म्हणजे आमचा जो असोसिएट डिरेक्टर आहेत आणि सगळे आम्हाला सीन प्रॉपर समजावून सांगतात, त्यामुळे आम्ही असं गोंधळलेला कधीच नसतो. जर काही डाऊट असला तर विचारतो. तर अशा प्रकारे मी माझ्या कोस्टार्सला हे इमोजीज दिलेत. प्लीज कोणीही माझ्या कोस्टार्सपैकी कोणीही हे इंटरव्ह्यू बघत असाल तर प्लीज मला मारू नका, ओरडू नका. बट येस, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. आणि ऑल्सो स्टार मीडिया मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.